हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 293 ते 306. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. मनाचं नियमन केलेला आणि याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी जिचं पर्यवसान मोक्षामध्ये आहे अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. ऐके शक्तीचे तेजलोपे तेथ देहीचे रूप हारपे मग तो डोळियाची माझी लपे जगाचिया एरवी आधिलाची ऐसे सावयव तरी असे परिवायूचे काजैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलांची वोळ राहे तेथ ठाई ठाई होये हे आणि मादिक परितेणे काय काज आपण पया अवधारी ऐसा धनंजया लोप आधी भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला पुरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे. अर्जुना ऐक, कुंडलिनीचं तेज जेव्हा लय पावतं तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, म्हणजे देह वायुरूप बनतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येतं. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा होतो. अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्या वेळेला शरीर होते तेव्हा त्याला खेचर म्हणजे गगनविहारी असं म्हणतात. देहधारी लोकात असं रूप होणं म्हणजे मोठा चमत्कार आहे. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तिथे ठिकठिकाणी अणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी अणिमादिक सिद्धी त्याला प्राप्त होत जातात. पण आपल्याला त्या सिद्धींची काय काम आहे? अर्जुना ऐक,
देहाच्या देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसं करतं, पाण्याला तेज नाहीसं करतं आणि तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्नी आकाशात मिळतो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होये. परिशक्ती पण ते आहे, जव न मिळे शिवी. मग जालंधर सांडी, ककारा ते फोडी. गगनाची ये पहाडी, पैठी होय. ते ओंकाराची ये पाठी, पाय देत उठा उठी. पश्यंतीची ये पावटी, मागा घाली. पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी. भरती गमे सागरी, सरिता जैशी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाचिया बाह्या पसरुनी. परमात्मलिंगा धावोनी, आंगा घडे. तव महाभूतांची जवनिक फिटे, मग दोहीसी होय झटे. तेथ गगना सकट आटे, समरसी तिये. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते आणि तिला मारुत असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही, तोपर्यंत तिचं शक्तीपण असतंच. मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचं उल्लंघन करून टाळ्यावरती 9 इंद्रियांचं ऐक्य होण्याचं जे काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून मग मूर्ध्नी आकाशरूपी पहाडावर जाऊन राहते. ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या असतात, त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्नी आकाशात मिळतात. मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी हे भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपलिंगाशी ऐक्य पावते. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचं ऐक्य होतं आणि मग त्या ऐक्यात मूर्ध्नी आकाशासकट सगळ्यांचा लय होतो. हरिओम.